रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अंगावर थरकाप उडवणारा अपघात झालाय। सांगली ते मिरज मार्गावरील वंटमुरे कॉर्नर येथे कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार थेट जाहिरात बोर्डाच्या लोखंडी अँगलला धडकली। या अपघातात सांगलीतील एक जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। विश्वजित दिलीप नाईक असं मृताचं नाव आहे, तर ओंकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झालेत। सांगलीतील 100 फुटी परिसरात राहणारे मृत विश्वजित नाईक हे वैभव कोळी, ओंकार पाटील आणि अनिकेत या आपल्या मित्रांसोबत अल्टो कार घेऊन सांगलीहून मिरजेकडे निघाले होते। आरवट्टगी पेट्रोल पंपा शेजारीच असलेल्या क्रोमा शोरूमजवळ अचानक गाडीच्या आडवं कुत्रा आल्याने कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अल्टो कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधावपणे समोर असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलला जाऊन कार धडकली। धडक इतकी जोराची होती की गाडी चालक विश्वजित नाईक याचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीमध्ये बसलेले 3 जण गंभीर जखमी झालेत। क्रोमा शोरूमजवळ काही कामगार झोपले असता त्यांना मोठा आवाज झाल्याने ते उठले आणि त्यांना कार खांबाला धडकल्याचं दिसलं। हा सर्व प्रकार CCTVमध्ये चित्रित झाला। या अपघाताची माहिती गांधी चौकी पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। अपघातातील जखमींना ताबडतोब उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना प्रस्थापितांनी अत्यल्प किमतीत विकत घेतल्याचा आरोप करत हा कारखाना मूळ सभासदांना परत मिळवून देण्यासाठी न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय। पडळकर म्हणाले की जत साखर कारखान्याच्या विक्रीसंबंधी कागदपत्रे त्यांच्या हाती आली असून तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला हा कारखाना काहींच्या मनमानी कारभारामुळे दिवाळखोरीत गेला। या कारखान्याच्या उभारणीत जतचे संस्थानिक डफळे घराण्यासह तालुक्यातील शेतकरी, मजूर, कष्टकरी यांनी मोठं योगदान दिलं। अनेकांनी शेळ्या, मेंढ्या, दागदागिने विकून सभासदत्व मिळवलं, मात्र त्यांचीच फसवणूक करण्यात आली आहे। ते पुढे म्हणाले की कारखान्यातील तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने कारखान्याला दिवाळखोरीत नेण्यास भाग पाडलं। प्रस्थापितांनी हा साखर कारखाना काही वर्ष भाडेतत्वावर चालवून नंतर बंद केला आणि अखेर फक्त 40 कोटी रुपयात विकलाय। 70 कोटींचा कारखाना आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेली कोट्यावधींच्या किमतीची जमीन ही बेमालूपणे हस्तगत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। हा कारखाना तालुक्यातील शेतकरी, कामगार आणि गोरगरीब जनतेच्या हक्काचा असून त्यांचा हक्क परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं पडळकर म्हणाले। यासाठी न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तालुक्यातील इतर पक्षनेतेही माझ्या विरोधात आघाड्या करत असले तरी त्यांनी या प्रश्नावर एकत्र येऊन सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पडळकर यांनी केलंय। जत साखर कारखाना सभासदांच्या नावे होईपर्यंत त्यांचे धुराडे पेटू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावं या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो आणि 10,000 अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली आहे। आज पहाटे 5:15 वाजता दर्शन एक्सप्रेस या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठवण्यात आली आहे। मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि रेल्वे विभागाचे मनपूर्वक अभिनंदन केलं। शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते। त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आणि त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे।
मानवता हीच जात आणि माणुसकी हाच धर्म हे ब्रीद घेऊन स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी आयुष्यभर काम केलं. म्हणूनच गोरगरीब आणि दीन दुबळ्यांना ते आधार वाटत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विश्वजित कदम काम करत आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक राज्यात गेल्या अनेक ठिकाणी काही महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गेल्या अनेक दशकात असा पाऊस कधीही पडला नव्हता. या पावसाने आजवरचे सगळे उच्चांक मोडलेत. परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर यांसह सर्वांनाच या पावसाने देशोधडीला लावलं. शेतजमिनी वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, दगावली, घरे पडली, घरादारात पाणी वाहू लागलं. इतकी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली असताना काही प्रमाणात मदतीचे ओघ येऊ लागले. शासनासोबत काही संस्था, व्यक्ती, संघटनाही मदतीसाठी पुढे येत आहेत. या सगळ्या परिस्थितीत सामाजिक भावनेतून आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी भारती विद्यापीठाकडून आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून सुमारे 2 कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी करण्यात आली आहे. त्याचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरू विवेक सावजी, भारती विद्यापीठ आरोग्य विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप उपस्थित होत्या. भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये तोबा गर्दी झाली आहे. कपडे, तोरणमाळ, लक्ष्मीपूजन साहित्यासह विविध फराळांचे विविध पदार्थ, किरकोळ वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेमध्ये झुंबड उडाली आहे. रविवार असल्याने संपूर्ण शहरात गर्दीचा महापूर पाहायला मिळाला. दरम्यान मंगळवारी लक्ष्मीपूजन असल्याने पूजा साहित्यासह माता लक्ष्मीचे फोटो, लक्ष्मीची पावले, पूजा साहित्यांची दुकानेही नागरिकांच्या गर्दीने भरून गेली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. अर्थात संपन्नतेची देवता असलेल्या लक्ष्मीचं पूजन करत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठा सण असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवाळीला आनंदाचं तोरण लागलंय. मंगळवार 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असल्याने पूजा साहित्यासह मिठाई, फुले, फटाके खरेदी करण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. प्रकाशाने लक्ष्मीचं स्वागत होत असल्याने प्रत्येक नागरिकांची घरे लख्ख दिव्यांनी उजळून निघाली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशा 2 महत्त्वाची मूल्य मनात रुजतात. म्हणून या पूजेची विशेषता आहे. दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू तसेच अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. दरम्यान शहरात कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते. कपड्यांची दुकाने असलेला प्रामुख्याने कापडपेठ, दत्त मारुती रस्त्यासह अनेक दुकाने गर्दीने फुल्ल झाल्याचं चित्र दिसून येते. दररोज घातल्या जाणाऱ्या कपड्यांऐवजी उत्सवादरम्यान म्हणजे फेस्टिवल कपड्यांना बाजारात अधिक मागणी आहे. दिवाळीच्या निमित्ताने सांगलीमध्ये एक दिवा सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. वीर पत्नी माता यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी या संकल्पनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलाय. यावेळी शहीदांना अभिवादन करत वीर माता, पत्नी आणि माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबासमवेत फराळ वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये हा दिवाळी फराळ आणि एक दिवस सैनिकांसाठी उपक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, विंग कमांडर प्रकाश नवले, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, कर्नल भूषण कल्याणी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली व्हिजन 2030 बाबत सर्व सैनिकांना माहिती दिली. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचे पाठबळ प्रशासनाला मिळावे या उद्देशाने माजी सैनिकांनी समाजात सक्रिय कार्य करावे असे आवाहन केले. सैनिकांप्रती असणारे त्यांचं प्रेम, भावना आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना घेता आला. ध्वजदिन निधीसाठी सुषमा सुरेश बाळ यांनी 1 लाख रुपये, मिलिंद तनवडे यांनी 30,000 रुपये, ॲडव्होकेट सत्यजित शिंगुशी यांनी 21,000 रुपये धनादेश सुपूर्द केल्याबद्दल तसेच प्राचार्य A.V. कुलकर्णी यांनी 5 लाख रुपयांची सैनिक संकुलात विकास कामे केल्याबद्दल डॉक्टर चौदार यांनी या सर्वांचे आभार मानून 12 वर्षात प्रथमच ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात वीर पत्नी, वीर माता पिता, माजी सैनिक विधवा, अवलंबित तसेच तालुकानिहाय सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक, सैनिकी वसतिगृहातील मुले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजनेची कोट्यावधी रुपयांची बिले थकीत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने 1699 कोटी रुपये निधी वितरित केला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 15,69,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. 6 महिन्यांपासून अनुदानाकडे लक्ष लागलेल्या ठेकेदारांना काहीसा दिलासा मिळालाय. जिल्ह्यात मागील 5 वर्षांपासून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामांची थकबाकी सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक आहे. ती मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांचा पाठपुरावा सुरू आहे. थकबाकीमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झालेल्या वाळवा तालुक्यातील एका उपकंत्राटदाराने आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात ठेकेदारांचा उद्रेक झाला होता. त्यानंतरही शासनाने थकबाकी देण्याच्या हालचाली केल्या नाहीत. थकीत बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी सर्वत्र योजनेची कामे बंद ठेवली आहेत. याची दखल घेत गेल्या आठवड्यात शासनाने 1699 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. तो सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झाला असून ठेकेदारांची बिले अदा करण्याचं काम सुरू झालंय. यातून सर्व ठेकेदारांना 100% बिले मिळणार नसली तरी काही प्रमाणात तरी दिलासा मिळालाय. सद्यस्थितीत राज्य शासनाकडून निधी वितरित करण्यात आलाय. केंद्राचा वाटा अद्याप मिळाला नाही. तो आल्यानंतर आणखी काही बिले मिळू शकतील. सध्या बिले मिळाली तरी कंत्राटदार कामे पुन्हा सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अद्याप मोठ्या प्रमाणात बिले थकीत असल्याने कामांवर खर्च करण्याची त्यांची तयारी नसल्याचं चित्र दिसतंय. बोरगाव येथील माऊली नर्सिंग केअर सेंटर रुग्णांसाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन डॉक्टर उमेश चौगुले यांनी केले. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या माऊली नर्सिंग केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर अभिजित खोत, डॉक्टर संतोष तवटे, डॉक्टर प्रमोद बोरगावकर, संजय पाटील, डॉक्टर गजानन भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर उमेश चौगुले म्हणाले, ग्रामीण भागात दर्जेदार नर्सिंग सेवा उपलब्ध करून देणारे नर्सिंग केअर सेंटर रुग्णांना वरदानच आहे. इस्लामपूर आणि अन्यत्र रुग्णांना सेवा देत असताना त्यांना त्रास होतो. त्याचबरोबर वेळ, पैसा, कष्ट वाया जातात. रुग्णांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर बोरगावात नर्सिंग केअर सेंटरची सुविधा आदर्शवत आहे. डॉक्टर अभिजित खोत म्हणाले, पेशंटला डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटल पश्चात सेवा देणारे हे नर्सिंग सेंटर म्हणजे सेवा सदन आहे. डॉक्टर संतोष तवटे म्हणाले, ड्रेसिंग सुविधा, व्हीलचेअर, ऑक्सिजन आणि फिजिओथेरपी सुविधांमुळे रुग्णांची उत्तम अशी सोय होते. याप्रसंगी डॉक्टर उमेश चौगुले यांच्या हस्ते नर्सिंग केअर सेंटरचं उद्घाटन झालं. यावेळी लालासो वाटेगावकर, प्रणव जाधव यांची भाषणे झाली. डॉक्टर प्रवीण गावडे, संग्राम वाटेगावकर, दिलीप मिरजकर, पंकज मिरजकर, भाऊसाहेब मिरजकर, दादासो मिरजकर, धनाजी देवकाते, विकास पाटील, काका चव्हाण, संजय वाटेगावकर, आनंदा लकेसर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर सुनील किनरे, सूरज वाटेगावकर, निखिल मिरजकर यांनी संयोजन केलं.